आता उन्हाळ्यामध्ये ना सर्वांनाच थंडगार खायची इच्छा होते. मग अशा वेळेला एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाहेरच्या सारखी कुल्फी घरीच बनवून खायची. ते कसं तर चला सांगते. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं. आता तुम्ही म्हशीच्या ऐवजी इथे गाईचं दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे. आता अर्धा लिटर दूध एका कढईमध्ये आपल्याला तापू ठेवायचं आहे. दुधाला चांगली उकळी येईपर्यंत 10-12 मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू टाकले आणि चांगले फिरवून घेतले. बघा, या पद्धतीने काजूची पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर एकदा दोनदा दुधाला चांगलंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण 10-12 मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू घालून बारीक केले होते ते सुद्धा यामध्ये टाकायचे. काजू टाकल्याच्या नंतर सतत हलवत राहायचं, नाहीतर मग काजूच्या पावडरची गुटळ्या सुद्धा बनू शकतात. काजूची पावडर टाकल्यानंतर गुटळ्या बनू नये म्हणून सतत हलवलं. त्यानंतर थोड्या टायमानंतर मी इथे बदाम ड्रिंक मिक्स टाकलेलं आहे. हे तुम्हाला इझिली दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल. आता संपूर्ण साहित्य मी दुधामध्ये टाकून घेतलेलं होतं. आता दुधाला ना साधारण चांगला थोडासा घट्टपणा येईपर्यंत मी सतत हलवून घेते. पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल दुधाची ना सगळं साहित्य टाकल्यानंतर एवढी कन्सिस्टन्सी हवी. या पद्धतीने तुम्हाला दूध चांगलं घोटून घ्यायचं आहे. दूध घोटून घेतल्यानंतर खाली उतरून ठेवलं. आता थंड होण्यासाठी साईडला करून ठेवलं होतं. कढईमधलं दूध आपलं चांगलं असं थंड झालेलं आहे. आता कढईमधलं दूध ना डायरेक्टली छोट्या छोट्या ग्लासामध्ये मला टाकता नाही येणार, त्यामुळे स्टीलचा ग्लास घेतला आणि स्टीलच्या ग्लासामध्ये सगळं कढईमधलं दूध ओतून घेतलं. त्यानंतर 4 छोटे छोटे काचाचे ग्लास घेतले आणि स्टीलच्या ग्लासामध्ये जे आपण दूध टाकलं होतं ना ते दूध आता या काचाच्या ग्लासामध्ये टाकायचं. आईस्क्रीमच्या काड्या ज्या असतात ना तुमच्याकडे त्या खाली टाकायच्या, नंतर दूध टाकायचं आणि 4ही ग्लास एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि फ्रीजरमध्ये एक 8 ते 10 तास तुम्हाला ठेवायचं आहे. 8-10 तासानंतर बघितलं तर आपली आईस्क्रीम व्यवस्थित अशी सेट होते. आता ग्लासातून डायरेक्टली काढाल तर आईस्क्रीम निघत नाही, त्यामुळे थंड पाण्यामध्ये आईस्क्रीमचा ग्लास टाकायचा आणि नंतर आईस्क्रीम काढायची. बघा, इझिली निघून जाते. किती मस्त विकतरीसारखी इथे आपली आईस्क्रीमची कुल्फी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.